आज आपल्या समोर आम्ही एक नाटक सादर करत आहोत. त्या नाटकाचं नाव आहे येलेनी प्रसन्न. सदरचं नाटक केवळ एक मनोरंजन म्हणून सादर केलं आहोत. सदर नाटकातून कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही, तर सादर करत आहोत येलेनी प्रसन्न. मी आहे एक चिर तरुण मुलगा. मी जरी वयाने मोठा दिसत असलो तरी मी तरुणच आहे, कारण माझं अजून लग्नच झालेलं नाही. आता काय करू, दिवसच असे पडलेत. पण आता माझं वय जरी आता 40शीत असलं तरीही माझी अजून लग्न करण्याची इच्छा अजिबात संपलेली नाहीये. कोणीही संशय घेण्याचं मात्र कारण नाही. आता पोरगी मिळाली नाही हा काय माझा दोष नाही. मी फक्त विश्वास ठेवून होतो की लग्न व्यवस्थेमुळे माझं लग्न होणार. पण काय करू, आपल्या देशात मुळात मुलींची संख्या कमी. मी लग्न व्यवस्थेचा बळी जायला लागलो होतो, पण मी हार मानणाऱ्यापैकी नव्हतोच. माझं नाव आहे जेम्स पन्नालाल इब्राहिम जोशी. असं का बरं? तर आजोबा ख्रिश्चन, आजी ब्राह्मण, बाप बेर्ड कॉकटेल, त्याची बायको मारवाडी मुसलमान. त्यामुळं माझ्यावर या सगळ्या जाती धर्मांचा बगडा असल्यामुळं माझं नाव मात्र आत्याच्या नवऱ्यानं नातेवाईकात भांडण होऊ नये म्हणून फायनल केलं. ते असं जेम्स पन्नालाल इब्राहिम जोशी. युनिव्हर्सल सिव्हिल कोड, समान नागरिक कायदा लागू करावा लागणार आहे. मला तरी त्याची फारच गरज आहे. हो दे रे बाबा एकदाचा तेवढा कायदा. मी इथं कशासाठी आलोय? मी म्हणलो होतो ना, मी माघार घेणाऱ्यांपैकी नाही. मी थोडं उशिरा का होत नाही, पण या पोरगी मात्र पटवलेली. आता तिचं पण वय जादाच आहे, पण तिला आता बाया म्हणून थोडं चालणार आहे. तू लय भारी, लय सुंदर, तुला जोडायचं नाही असं म्हणून कशी बशी मी तिला पटवलेली. तुम्ही तिला पाहिल्यावर तुमची खात्री पटनच. आता तिनंच मला इथं प्रेमानं बोलवलेलं आहे आणि आम्ही इथं लग्न करणार आहेत आज. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं. आली बरं झालं आली. अरे थांब मध्ये काहीतरी आले. अरे थांब धडकली. अरे काय झालं? हे थांब, जाते कुठे बेकार भित्री भागोबाई, जरा थांब. अरे माझ्या प्रियसीला धडक देऊन मारला रे तू. अरे भारतात एकतर मुलींची संख्या कमी. माझा आता ही पोरगी पटवता 40 वय झालं आणि अशा वेळी तू तिला धडक देऊन मारलं. अरे आम्ही आज लग्न करणार होतो रे इथं. तुझं कधीच चांगलं होणार नाही. तू या तरुणाचा तळतळाट घेऊ नकोस. मी आता असाच खैस म्हणून मरणार. हा झाला माझ्याकडून आता. मला माफ कर. तुला देवी म्हणायचं का भूत? मी देवीही नाही आणि भूतही नाही. मी तिसरीच आहे. म्हणजे तृतीयपंथी? नाही रे, मी महिला एलियन आहे. एलियन आहे. तू एलियन आहे? तर माझ्या प्रेयशीला नीट करून दे तिला. नाही, ती आता मेली आहे. अयो आता तू तर घोर पाप केलेलं आहे. तुला कोणीही माफ करू शकणार नाही. ए येलेनी,
तू एलियनचं नाव या भूतलावर खराब करून राहिलीस. तुला समजत कसं नाही ग? बरं मी काय करू? मी काय करू? माझी प्रेयशीला नीट कर बस. निदान मला एकदा पोरग होईपर्यंत तरी तिला नीट कर रे. नाहीतर मला नपुसक समजतील हे लोक. हा तळतळाट घेऊ नकोस, अजिबात घेऊ नकोस. त्या तरुणाचा तळतळाट घेणं पापापेक्षाही मोठी गोष्ट आहे रे. तुला काही मुलं बाळ काही आहेत का नाही रे? आमच्यात असं काही नसतं, असं काही नसतं. पण मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकते, करू शकते, करू शकते. हा, अरे करू शकते तर मग तिला जिवंत कर ना. अरे तेवढी एकुलती एक माझी प्रेयशी होती, तिला जिवंत कर. तिचा आता प्राण गेलेला आहे, प्राण गेलेला आहे. पण मी एक काम करू शकते, एक काम करू शकते. मी तिच्या शरीरात प्रवेश करून तिच्या शरीरातून मीच काही दिवस तिच्या रूपात राहू शकते. हा, बरं झालं तोडगा निघाला. तेवढंच काही दिवस सुख. अरे पण तुला पोरं होतील का? हो, ती माझी जबाबदारी आहे, ती माझी जबाबदारी आहे. आईला हिला कसं काय जमायचं बुवा आता हे? माझी प्रेयशी नीट होऊ राहिली. अरे वा, नीट होऊ राहिली. बरं झालं, बरं झालं. तिच्या जीवात जीव येऊ राहिला. तिच्या शरीरातून निघून गेलेला जीव तिला परत येऊ राहिला. अरे बाबा, बरं झाली. प्रिय, अरे तू मला हवी होती. प्रिय, अरे तू मला हवीच होती रे. तुझ्यासाठी मी किती मोठा प्रताप करून तुला जिंकलंय. माझ्या गळ्यात पडून रड. ये प्रिय, मला भेट. थांब. थांब, याची काही गरज नाही, याची काही गरज नाही. मला भावना नाहीत. मी फक्त तुला एक मुलगा होईपर्यंतच तुझ्या प्रेयसीच्या शरीरात राहणार आहे. अरे पण आश्चर्य कशी असेल? ती ही माझी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. अरे वा वा, आता एक पप्पी तरी दे ग. सांगितलं ना, पप्पी घ्यायची गरज नाही, पप्पी घ्यायची गरज नाही. अयो, ही काय पीडा झाली. अयो, लय बेकार. तिच्या आईला हिचे येणं तर शॉक मारला राव. तू जर असे झटके देती तर तुला माझच पोरग होईन याचा काय भरोसा आहे? हा, काय भरोसा आहे? आणि तू माझ्या हातात जाणून तसं काय जमायचं बुवा आता असं? तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल. तुझा काय भरोसा आहे? आणशीन एखाद्या एलियनच्या पोटचं पोरग आणि देशीन माया हवाली करून, आणि ते पण निघून तुझ्यासारखं इब्लिश. मग बरं ठीक आहे, मी ऍडजस्ट करून पाहते. आमच्या पायावर असं उभा राहतो.
हा अशी मिठी मारावं लागते. संग मग नाचू. पितील पितील तुझ्या पिंटीन पितील, पितील पितील तुझ्या पिंटीन पितील. प्रेमन केलं तुझ्या प्रेरित, प्रेमन लबनर फलित. प्रेमन केलं तुझ्या प्रेरित, प्रेमन लबनर फलित. रंग संग खेळविल म्हणतात पिल, पितील पितील. वा इलियनी मला मिठी मारली. पडली. अरे 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 पडशीन. हे तिच्या आईला पडली. आता बरं इकडलं कुठाला. आता काय उरलं. अरे अरे बाळ उरलं. अरे अरे झालं. काही दम काही